वाढदिवस, अभिष्टचिंतन सोहळा, आयुष्यातला खास दिवस. हा दिवस आनंदात साजरा व्हावा ही इच्छा प्रत्येकाचीच असते. पण हा दिवस जसा आपल्यासाठी आनंदात जावा असे वाटते, तसेच तो इतरांसाठीही आनंदाचा व्हावा असा विचार मनात आला. अर्थात असा विचार मनात येण्याचे कारण आई-वडिलांनी केलेले संस्कार ते आपल्या मनात खोलवर रुजलेले असतातच की. या विचारातूनच ठरलं, गुरुकुलमधील मुलांसाठी जेवण बनवून घेऊन जायचं. अर्थात फक्त आपल्या मनात आले आणि ते कृतीत उतरले असे होत नाही. त्यासाठी साथ ही हवीच असते. ती मला माझ्या सासरच्या मंडळींनी अगदी उत्कृष्ट दिली. मुलाची साथ माझ्या अहोंची आणि सासूबाईंची मिळाली. त्यामुळे हे शक्य झाले. मुलांसाठी घरी छान जेवण बनवलं आणि जेवण घेऊन आम्ही सगळे, मी, अहो, माझी मुलं, लहान भावासारखे असणारे माझे दीर आणि आमच्या दुकानातील सर्व सहकारी, आम्ही कोळवण येथे असणाऱ्या गुरुकृपा या गुरुकुलामध्ये गेलो. तिथे या मुलांना छान जेवू घातलं. त्यांना भेटून इतकं छान वाटलं. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं आणि थोडी भीतीही की मुलांना जेवण आवडेल ना. कारण घरी स्वतःच अंदाजाने स्वयंपाक बनवला होता. तो सर्वांना आवडावा आणि पुरावा असे वाटत होते. कमी पडू नये, पण तसे झाले नाही. तो सर्वांना आवडला. मुले आनंदाने पोटभर जेवली. एक गोष्ट इथं कॅमेऱ्यात कैद नाही झाली, ती म्हणजे मुलांबरोबरचा संवाद, त्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा. खरंच ही गोष्ट शब्दात मांडणं जरा कठीणच आहे, पण त्या मुलांना भेटून वेगळाच अनुभव आला. मलाही आणि त्यांनाही. त्यांच्या डोळ्यात दिसत होतं तसं. अगदी सहजपणे मुलं माझ्याशी बोलत होती. जणू त्यांची दीदी, काकू, आत्या, मावशी, ताईच त्यांना भेटल्यासारखी. आवडलं का जेवण असं मी मुलांना विचारलं आणि हा संवाद सुरू झाला. किती पटकन ती एवढं मनमोकळेपणाने बोलत होती. त्यांच्यासाठीही हा क्षण माझ्या इतकाच खास असेल कदाचित, पण इथं आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. असं म्हणतात, जीवन संपन्न असण्यापेक्षा सार्थक असावं. मुलांसाठी आम्ही जेवणाबरोबरच फुल न फुलाची पाकळी म्हणून शालेय साहित्य ही भेटवस्तू म्हणून घेऊन गेलो होतो. त्या वस्तू आणि संस्थेसाठी काही रक्कम देणगी म्हणून आम्ही त्यांना दिली. हरिभक्तपरायण दुडे महाराज जे ही संस्था चालवतात, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने, ज्यांना सगळे माई म्हणतात, त्यांनीही हरिभक्तपरायण मालपोटे महाराजांच्या उपस्थितीत मला ही वाढदिवसाची भेट म्हणून स्वामींची प्रतिमा दिली आणि आम्ही केलेल्या कार्याची दखल म्हणून कौतुकही केले. विशेष म्हणजे माईंनी माझे औक्षणही केले. मुलांचे जेवण झाल्यानंतर आम्हीही तिथेच जेवलो. जेवढ्या प्रेमाने आम्ही मुलांना जेवू घातलं, तेवढ्याच उत्साहाने मुलांनी आम्हाला जेवण वाढले. खरंच एक विलक्षण अनुभव आणि आठवण देणारा ठरला हा पूर्ण वेळ, जो गुरुकुलामध्ये घालवला. सिंहासनावर बसलेले आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रतिभाताई महेश भाऊ दरेकर यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे. अभिष्टचिंतन सोहळा हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. एक वेगळीच संकल्पना घेऊन त्यांनी आज आपला हा अभिष्टचिंतनाचा दिवस आपणही गोड करायचा आणि दुसऱ्यांनाही गोड तो वाटावा या अनुषंगाने आज या ठिकाणी आपल्या गुरुकृपा वारकरी गुरुकुलामधील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि ते सुद्धा गोड असं स्नेहभोजनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. वाढदिवस म्हटलं की अनेक वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण इथे एक वेगळी संकल्पना अशी आहे की वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारी मुलं आणि त्यांना या शिक्षणासाठी काहीतरी मदत म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने ताईंनी या ठिकाणी हा सुंदर असं भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्ञानोबा तुकोबा तसेच माऊली पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एकच मागणी करेल, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी पांडुरंगरायाचं भजन करतात, संतांचे विचार आत्मसात करतात आणि आशांची सेवा तुम्ही करताय. म्हणजेच तुम्ही
पांडुरंग परमात्म्याचे दास आहात, तुम्हाला अकल्प आयुष्य त्यानंतर मी घरी आलो. थोडा वेळ विश्रांती करून संध्याकाळी मी दत्त महाराजांसाठी मंदिरात नेण्यासाठी प्रसाद बनवला. खूप छान योग होता. आज माझा वाढदिवस दत्त जयंतीच्या दिवशी आला होता. त्यांनीच आमच्याकडून ही सेवा करवून घेतली. मंदिरात जाण्याआधी कुटुंबासोबत केक कट करून आजचा दिवस कसा छान गेला यावर थोड्या मस्त गप्पा मारल्या. त्यांनी माझ्यासाठी खास आणलेल्या भेटवस्तू घेतल्या आणि केक खाऊन आम्ही मंदिरात गेलो. मंदिरातील वातावरण अगदी भक्तिमय होते. तिथेही सर्व भाविकांसाठी प्रसादाची सोय केलेली होती. दत्त महाराजांची मूर्तीही आज अलौकिक वाटत होती. दर्शन, प्रसाद वाटप आणि प्रसाद ग्रहण करून आम्ही कीर्तनासाठी थांबलो. हरिभक्तपरायण शिंदे महाराजांची उत्कृष्ट अशी कीर्तन सेवा श्रवण केली आणि आम्ही घरी आलो. असा होता माझ्या वाढदिवसाचा दिवस. कदाचित काहींना असेही वाटेल, हे सर्व सोशल मीडियावर टाकायची काय गरज आहे? केलेले काम असे स्टेटसला ठेवून दिखावा का करावा? पण याच्या मागे एकच उद्देश आहे, कृतज्ञता व्यक्त करणे. आणि ही संकल्पना कोणाला आवडली तर ती अजूनही कोणी अंमलात आणू शकेल. कोणतीही सेवा करवून घेणारा भगवंतच असतो, आपण फक्त निमित्त मात्र. दिवसभर मेसेज करून, व्हॉट्सॲपद्वारे स्टेटस ठेवून, फोन करून आणि प्रत्यक्ष भेटूनही कुटुंबियांनी, मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही गमतीशीर, काही कौतुकास्पद तर काही भावनिक, हृदयस्पर्शी. या सर्वांमुळे वाढदिवसाचा दिवस अतिशय छान झाला. सर्वांचे अगदी मनापासून आभार. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू.